पश्चिम महाराष्ट्राच्या डोंगर उतारावर रानावनात राहणारा कातकरी समाज हा एक विशेष असुरक्षित आदिवासी समूह. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून पिढ्यानपिढ्या दूर राहिलेल्या या समूहातील मुलांचं आणि युवांचं क्षमता संवर्धन करण्याचं काम ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था आणि रोहन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सक्षम या प्रकल्पाद्वारे संयुक्तपणे करत आहेत. पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील सुतारवाडी, अंदेशे, बेलवडे, दिसली या वस्त्यांमध्ये आणि माले येथे रोहन बिल्डर्सतर्फे कातकरी मुलांसाठी उभारण्यात आलेल्या वसतिगृहामध्ये गेल्या 2 वर्षांपासून हा प्रकल्प चालू आहे. सुरुवातीला तर मी रोहन बिल्डर्सचेच खरं तर आभार मानते की रोहन बिल्डर्स आम्हाला या कामासाठी पहिल्यांदा अप्रोच झाले आणि मुळशी ते माले अशा पट्ट्यामधल्या कातकरी समाजातल्या बाल आणि कुमार आणि युवा गट अशा सगळ्यांच्यासाठी व्यक्तिमत्व विकसन, त्यांचे विचार कौशल्य विकसन अशा हेतूने हा उपक्रम आपण सुरू करावा अशा हेतूने रोहन बिल्डर्स आपल्याला अप्रोच झाले आणि आपण हा उपक्रम करायचा ठरवला. हा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी खरं तर आम्ही कातकरी समाज अशाबरोबर कधीच व्यक्तिगतरित्या विभाग म्हणून कधीच काम केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे कातकरी समाजाबद्दलची जेवढी म्हणून माहिती घेता येईल तेवढी आम्ही घेण्याचा आधी प्रयत्न केला, की त्या समाजाबरोबर काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, त्याच्या संदर्भातलं वाचन असं करत प्रत्यक्ष त्या वस्तीत जाऊन सर्व्हे करून येणं इथपर्यंत आल्यानंतर आम्हाला थोडा एकूण कातकरी समाज त्यांच्या काही प्रमाणातल्या अडचणी ह्याचा थोडासा अंदाज आला. मुळातला कातकरी समाज हा अतिशय लाजाळू असतो. त्याच्यामुळे पटकन मिसळणं, इतरांबरोबर बोलणं, इतरांना आपल्यांमध्ये सामावून घेणं, हे सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी खूप अवघड असतात आणि नवीन समाजाबरोबर मिसळणं हे त्यांच्याकरता खूप दुरापास्त असतं. कारण दुर्दैवाने अजूनही गावकुसा बाहेर ठेवलेले असेच हे समाजगट आहेत. सुरुवातीला सर्व्हे करून आल्यानंतर आम्ही सगळेजण प्रचंड अस्वस्थ झालो. कारण पुण्याच्या इतकं जवळ असणाऱ्या वस्त्यांमधल्या ह्या समाजाचं चित्र इतकं दारुण होतं. प्रचंड दारिद्र्य, अस्वच्छता, शालाबाह्य मुलं, व्यसनाधीनतेचं प्रचंड प्रमाण आणि खूप सारे प्रश्न जे आम्हाला सर्व्हेमधनंच लक्षात आले. खरं तर आपल्याला सगळ्यांनाच हे माहिती असतं की मुळात प्रत्येक व्यक्तीकडे एक जन्मजात अशी बुद्धिमत्ता असते, क्षमतांचं एक मोठं भांडार असतं. पण बऱ्याचदा ही बुद्धिमत्ता किंवा या क्षमतांचे वेगवेगळे पैलू हे विकसनाची संधीच न मिळाल्यामुळे कधी उजेडातच येत नाहीत. विशेषतः अशा समाज गटांमधल्या मुलांच्या मध्ये तर हे प्रकर्षाने दिसून येतं. कारण त्यांची किंवा त्यांच्या कुटुंबाची रोजची जगण्याचीच लढाई इतकी तीव्र असते की त्याच्यामध्ये ह्या सगळ्या विकसनासाठी वेळ देणं, त्याच्यासाठी मुद्दाम संधी उपलब्ध करणं हे खरोखरच व्यवहारतः अशक्य असतं. आणि म्हणूनच अशा सामाजिक प्रश्नांच्या बाबतीची दखल घेऊन रोहन बिल्डर्स सारख्या लोकांच्या मदतीने मुळशी भागामधल्या या कातकरी गटातल्या मुलांसाठी हा सक्षम प्रकल्प आपण राबवत आहोत. ज्ञानप्रबोधिनी प्रज्ञामानस संशोधिकेनी गेली 50हून अधिक वर्ष ह्या सगळ्या क्षमतांच्या संवर्धनावर मूलभूत संशोधन केलं आहे आणि त्याचं वेगवेगळ्या प्रकारचं उपयोजन केलेलं आहे. संशोधनाचं भक्कम पाठबळ असल्यामुळे कुठल्या वयोगटातल्या मुलांना कशा पद्धतीने इनपुट्स द्यायला पाहिजेत, कुठल्या सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीच्या मुलांना विकासाची संधी देत असताना त्यांच्या संदर्भांचा, त्यांच्या कॉन्टेक्स्टचा विचार करायला पाहिजे, त्यांच्या अनुभवांना जोडलं जाईल, त्यांना आपलं वाटेल अशा प्रकारचं शैक्षणिक वातावरण कसं निर्माण करता येईल, ह्या सगळ्यावरती प्रज्ञामानस संशोधिकांनी अतिशय सखोल असा विचार केला आणि मगच आपण या मुलांसाठी ही सगळी शिबिरं किंवा प्रशिक्षण सत्र ही घ्यायला सुरुवात केलेली आहे. प्रत्येक ॲक्टिव्हिटीच्या वेळेला आम्ही त्यांचा बॅकग्राऊंड किंवा त्यांचे संस्कार किंवा
त्यांच्या घरातलं वातावरण ह्या गोष्टीचा विचार करून ॲक्टिव्हिटी डिझाईन केलेले असतात. त्यामुळे त्या त्यांच्या लाईफशी इतक्या कनेक्टेड आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळेला ज्यावेळेला ते विचार करतात त्यावेळेला त्या त्यांच्या लाईफशी ते कनेक्ट होतात आणि मग त्या पद्धतीनेच आम्हाला उत्तरं मिळतात की जी आम्हाला अपेक्षित आहेत. आणि त्यामुळे त्यांना त्या ॲक्टिव्हिटी फार अवघड आहेत, शाळेतला अभ्यास असतो त्याप्रमाणे आहेत असं कधीच वाटलं नाही. त्यामुळे त्याचा आनंदही ती मुलं घेत त्या ॲक्टिव्हिटी करत असतात. कातकरी समाजाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं चित्रकला, निरीक्षण क्षमता आणि गाणं, आवाज, कान वापरण्याची क्षमता अतिशय उत्तम असते. एनर्जी खूप जास्ती असते. त्याच्यामुळे मग ह्या सगळ्याला गृहीत धरून ॲक्टिव्हिटीजना डिझाइन करायला सुरुवात केली, की ह्या सगळ्या स्ट्रेंथ्स त्यांच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये वापरले जातात आणि मग मुलांना त्याच्यात रस यायला लागला. हळू-हळू बालविकास, कुमार विकासच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्हाला मुलांचा रस वाढायला लागला. अटेन्शन स्पॅन वाढायला लागलाय. मुलं स्वतःहून काही प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजची मागणी करतात, की ताई तो खेळ घेतला होता आपण गणिताचा खेळ तो परत घेऊयात ना, किंवा आम्हाला आता तू मराठीतले शब्दकोडी सोडवायला दिले तर इंग्लिशमधली कोडी सोडवायला दे ना, किंवा 15 दिवसांनी काय येता ताई तुम्ही? दर आठवड्याला का येत नाही आम्ही वाट बघतो. अशा प्रकारचं मुलांचे हट्ट सुरू झाले. की मागच्या वर्षी जसं आलो आम्ही तसं थोडंसं मुलं लाजत होती, थोडं कॉन्फिडन्स नव्हता त्यांच्यामध्ये आणि ताई कोणीतरी नवीनच आहे. पण हळूहळू जसे त्यांच्यामध्ये बदल होत गेले त्याच्यानंतर ते खूप एकमेकांमध्ये मिसळायला लागले. आमच्याबरोबर खूप छान प्रकारे प्रतिक्रिया द्यायला लागले. बऱ्याच ॲक्टिव्हिटीजमधनं त्यांनी चांगल्या चांगल्या गोष्टी केल्या. ती ॲक्टिव्हिटी म्हणजे त्या मुलांना तो खेळ वाटतो, पण त्या खेळामधून किंवा त्या ॲक्टिव्हिटीमधून मुलांच्या काही क्षमता शोधण्याचं काम आम्ही करत असतो. जसं की पॉझिटिव्ह थिंकिंग आहे किंवा डिसिजन मेकिंग आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग आहे, अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आम्ही इथे घेतो. त्याच्यातून खूप छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा मुलांना शिकायला मिळतात. मुलांची बौद्धिक कौशल्य, सामाजिक कौशल्य आणि भावनिक कौशल्य वाढविणारी विविध प्रकारची एकूण 50 कृतीसत्र 2 वर्षांच्या कालावधीत घेण्यात आली. त्यासाठी 15 अनुभवी प्रशिक्षकांनी या प्रकल्पासाठी आवश्यक असलेलं विशेष प्रशिक्षण घेतलं आणि दर 15 दिवसातून एकदा प्रत्यक्ष वस्त्यांमध्ये जाऊन सर्व सत्र घेतली. अर्थात हा प्रवास सोपा नाही. सुरुवातीला आम्ही गेलो त्यावेळेला असं लक्षात यायचं, की झोपेतनं उठलेली मुलं 9-10 वाजता तशीच थेट येऊन बसायची, भुकेलेली असायची आणि त्याच्यामुळं मग पौष्टिक खाऊ ठेवून डब्बे भरून घेऊन जाणं, जसं वेगवेगळ्या प्रकारचे भात असतील, पौष्टिक लाडू असतील, मग त्यांची छोटी-छोटी भावंडं त्यांच्याबरोबर येणार आणि असं सगळ्यांना तो खाऊ वाटप होणं, हा त्यांचा महत्त्वाचा कार्यक्रम असायचा आवडीचा. ते झाल्यावर खरोखरच्या आपल्या ॲक्टिव्हिटीजना सुरुवात व्हायची. इथं आम्हाला स्वातीताई शिकवायला येतात आणि स्वातीताई म्हणजे पहिल्यांदा यायचं तेव्हा आम्हाला म्हणजे एवढं आवडायचं ना, म्हणजे आम्हाला खूप म्हणजे यावं असं वाटत नव्हतं. मग आम्ही एकदा ताईंनी बोलवलं, मग बसलो, मग त्यांनी ॲक्टिव्हिटी घेतल्या, खूप छान वाटलं आणि मग तिथनं आम्ही सगळे रोज यायला लागलो. सुरुवातीला आम्हाला इतका प्रश्न आला होता, की
सत्र रचना कशी करावी, कारण भाषा हा या मुलांच्या समोरचा मोठा प्रश्न होता. बऱ्याच मुलांना त्यांची भाषा ही कातकरी मातृभाषा असल्यामुळे मराठी ही भाषा इतकी अवगत नाही आहे बऱ्याच जणांना. त्यामुळे मराठीमधलं आपलं शहरी मराठी त्यांना कळून त्यांनी त्याला प्रतिसाद देणं हा आमच्यासाठीचा सुरुवातीला जरा आव्हानात्मक भाग होता. आपण कातकरी समाज आणि मराठी भाषा अशा दोन्ही भाषेतली जी पुस्तकं अवेलेबल आहेत ती मुलांना दिली आणि जेव्हा मुलांच्या हातात ती पुस्तकं आली आणि आपल्या भाषेतलं आपण काहीतरी वाचतोय हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ती एक त्या मुलांसाठी खूप अशी छान गोष्ट होती की अरे आपल्या भाषेतली पण पुस्तकं आहेत. मग ती दोन्ही पडताळून बघायची की मराठीत असं आहे आणि मग त्यांच्या भाषेतलं वाक्य असं ते टॅली करून त्यांना ती खूप मजा येत होती ते वाचताना. अक्षर ओळख, अंक ओळख, वाचन, लेखन आणि विविध ॲक्टिव्हिटीजद्वारे आम्ही मुलांसोबत संवाद साधत असतो. मुलांच्या वाचनातली गती वाढलेली आहे, आवड वाढलेली आहे. मुलांना अवांतर वाचनाची सुद्धा गोडी आहे हे आता आम्हाला जाणवतंय. ते नवीन नवीन पुस्तकं मागतात. लिखाणातली ही डिफिकल्टी लेवल वाढवून त्यांना हवी आहे हे जाणवतंय. वर्षाताई आणि राजश्रीताई रविवारी किंवा शनिवारी शिकवायला येतात. त्या खूप छान आहेत. त्या आल्यावरती आम्हाला खाऊ देतात आणि नंतरनं मग ॲक्टिव्हिटीज, परत थोडेसे गणित, पाढेपाठांतर आणि गाणी घेतात. आम्हाला गेल्या 2 वर्षापासून ज्ञानप्रबोधिनी वाल्या ताई शिकवतात. त्यातल्या माझ्या आवडत्या ताई म्हणजे शिल्पाताई. ते आम्हाला चांगल्या चांगल्या ॲक्टिव्हिटी शिकवतात. गाडी भरो निकल पडो त्यात आम्ही शब्द बनवले. काकी म्हणजे कपडे, दागिने, खाऊ हे सगळे शब्द बनवले. ताई आम्हाला पाढेपाठ करायला शिकवतात, भागाकार शिकवतात, अंक उडी शिकवतात आणि आम्हाला खेळसुद्धा आवडतो. आत्मविश्वास जो वाढलेला आहे त्यांचा तो त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी रिफ्लेक्ट होतो. शाळेत दिसतो, वस्त्यांमध्ये बोलताना दिसतो, काही कार्यक्रमांमध्ये दिसतो. संवाद कौशल्य वाढलेलं आहे. दोन्ही तिन्ही भाषा चांगल्या प्रकारे वापरू शकतात. म्हणजे काही मुलं हिंदीमधले काही शब्द शिकली आहेत. कातकरी भाषेचं मराठी भाषांतर करू शकतात. मराठी भाषेतलं कातकरी भाषेमध्ये सांगू शकतात. मराठी भाषेमध्ये लिहिण्याचं प्रमाण आता वाढलेलं आहे. त्याच्यात सुधारणा दिसते आहे आम्हाला. आम्हाला म्हणजे एवढं वाचायला इंग्रजी जमत नव्हतं, तर त्यांनी आम्हाला वाचायला शिकवलं इंग्रजी. आणि रोज गोष्ट घ्यायच्या, वाक्य तयार करायच्या, गोष्टी तयार करायच्या. खूप छान वाटायचं आम्हाला. आणि आज आम्हाला कॉलेज काम करायचं आहे आणि आम्ही ते आता सगळे मुलं करतात आहेत आणि खूप छान वाटते. आणि सगळे ताई वगैरे सगळे येतात इथं. त्या नवीन नवीन ताई येतात, त्यांना पण भेटायला खूप आवडतं. आमचा एक असा कृती खेळ होता की त्यांच्या भाषेतलं गाणं ते आम्हाला शिकवणार असं आम्ही आदल्या सत्रामध्ये सांगून गेलो होतो. आणि अगदीच नाही गाणं शिकवलं तरी रोजची काही वाक्य सांगितली होती की ती वाक्य तुमच्या भाषेत कशी बोलतात ते आम्हाला शिकवा. तर त्याचं एक खूप मुलांना कुतूहल पण वाटलं आणि त्यांना ते अप्रूप वाटलं की ताई आपली भाषा शिकणार आहे म्हणून. तर अशा यांनी मुलांनी गाणं शिकवण्याचा आम्हाला प्रयत्न केला. त्यांना चाल ह्याची खूपच आवड आहे आणि वेगळ्या गोष्टी शिकायची एक उमेद असती ना, की नवीन गोष्ट काहीतरी शिकता आली पाहिजे, तर ही एक उमेद दिसून आली. जसं की लव ऑफ लर्निंग, एखाद्या गोष्टीचा विचार करता आला पाहिजे, तर वेगवेगळ्या प्रकाराने विचार करायला लागतो हे सुद्धा त्यांच्यातून दिसून आलं आम्हाला. की एखादी ॲक्टिव्हिटी घेतली तर त्या ॲक्टिव्हिटीच्या बऱ्याच बाजू आहेत ह्याची एक सवय त्यांना झाली की विचार करण्याची त्याच्यामधनं. त्या खूप ॲक्टिव्हिटी घेतात आणि त्याच्यामधला एक संदेश होता की व्यसन करू नये, सिगरेट पिऊ नये, तंबाखू खाऊ नये. तर दुसरा पण होता की कचरा टाकू नये, त्यामुळे आजार होतो. इथल्या मुलांमध्ये आम्हाला आणखीन एक जाणवलं की इतर ठिकाणी काम करताना आणि इथे काम करताना माझा वैयक्तिक असा अनुभव आहे की ज्याला आपण रॉ क्रिएटिव्हिटी म्हणू, की जी मुळातली सर्जनशीलता आहे ती इथल्या मुलांमध्ये आम्हाला खूप दिसली. किंवा वस्तूंची काळजी घेणं, एखाद्या गोष्टीसाठी आपण स्वतः जबाबदार असणं हे मुलांच्यामध्ये उपजत आहे. आणि वस्तू सांभाळून वापरणं, मोठ्यांना किंवा इतरांना आदर देणं,
वस्तूंची किंवा साधन संपत्तीची जोपासना करणं हे इथल्या मुलांमध्ये मला खूप आवडलं. तर ही मुलं रानावनात फिरत असल्यामुळे ना त्यांचं ऑब्झर्वेशन इतकं बारीक आणि इतकं छान असतं ना की एका कृती खेळामध्ये आम्ही फक्त चित्र दाखवली त्यांना आणि त्या चित्रामधल्या बारीक बारीक गोष्टी तुम्ही काय काय आहेत त्यामध्ये ती आम्हाला सांगा असं सांगितलं होतं. तर एका मुलाने असं सांगितलं होतं की पाण्यातले तरंग त्याला दिसत आहेत. आता ही गोष्ट अतिशय म्हणजे चित्रामध्ये खूप गोष्टी होत्या, म्हणजे काही त्या पाण्यामध्ये काही जनावरं धुतली जात होती, कुठं काय काय बऱ्याच गोष्टी चालल्या होत्या तिथे. पण हे पाण्यामधले तरंग दिसणं ही किती बारीक गोष्ट आहे ती मुलांनी खूप छान पद्धतीने ते ऑब्झर्व केलं आणि ते सांगितलं. आणि इतर कृती खेळामध्ये सुद्धा ते असे खूप गोष्टी एकदम वेगळं उत्तर येतं त्यांच्याकडनं जे अपेक्षित नसतं कधी कधी. जसं की प्रॉब्लेम सॉल्विंगची ॲक्टिव्हिटी जर आहे तर आपल्याकडची मुलं ही फार वेगळ्या पद्धतीने प्रॉब्लेमवरचे सोल्युशन सांगतात, पण त्यांच्याकडे इतकं ते सहज कारण त्यांना रोज प्रॉब्लेमला फेस करावं लागतं, त्यामुळे त्यांच्याकडून येणारं सोल्युशनसुद्धा इतकं वेगळ्या प्रकारचं आम्हाला मिळत असतं नेहमीच. आणि बऱ्याचदा असं सांगावं लागतं की आपण ज्याला प्रॉब्लेम म्हणतो खरं तर तो प्रॉब्लेम त्यांच्यासाठी नसतोच. म्हणजे आता आपण हे करू की एखाद्या आता तुझ्याकडे पिशवी नाही आहे तर तू काय करशील, मी घेईन की पदरात, मी घेईन की रुमालात, मी घेईन की माझ्या डोक्याला जे काही फडकं बांधलं आहे त्याच्यात. तर तो त्याच्यासाठी प्रॉब्लेम नाहीच आहे. आपण पिशवी नसेल की आपण किती चाच पडतो की आता पिशवी नाही आता काय करायचं. तर ते फ्रॉकमध्ये सुद्धा सहजच उचलून आणतात, फळं असतील किंवा जे काही रानात सापडेल ते सगळं त्यांना ते प्रॉब्लेम असं नाही वाटत. पण हे पण त्यांच्याकडनं म्हणजे आम्हाला 2 वे प्रोसेस होते की आम्ही वेगळ्या गोष्टी त्यांना शिकवत होतो आणि त्यांच्याकडनं पण आम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळत होत्या. एकूण ह्या मुलांमध्ये समस्या परिहाराची कपॅसिटी क्षमता त्यांची खूप चांगली होतीच, आहेच, ती त्यांच्या जगण्याचा भाग आहे. पण ते त्यांना माहीत नाही. त्याच्यामुळे जिथे-जिथे अशा प्रकारचा समस्या परिहार करण्याच्या ॲक्टिव्हिटीज आम्ही त्यांना देत होतो आणि मग त्याच्याबद्दलची शाबासकी देत होतो. त्याच्यामुळे आता असं दिसतं की त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आपण जे करतोय त्याच्याबद्दलचा एक अभिमानाचा भाग वाटतो की आपण हे करू शकतो. ज्याच्यातनं सुद्धा आत्मविश्वास वाढताना दिसतो. मागचे जर 4-5 वर्षाचा तर तुम्ही अनुभव जर बघितला लहान मुलांच्या बाबतीत तर शाळेचा अभ्यास असेल तर नियमित न करणे किंवा शाळेत नियमित न जाणे किंवा जरी शाळेत गेल्यानंतर जो रिझल्ट पाहिजे मुलांमध्ये तो त्या पद्धतीचा रिझल्ट दिसला पाहिजे तो दिसत नाहीये. तर गेल्या 2 वर्षापासून त्यांच्या माध्यमातून जो रिझल्ट कुठेतरी जाणवतोय, मुलांच्या ज्या ॲक्टिव्हिटी घरी आल्यानंतर शाळेतून घरी आल्यानंतर त्यांच्या मनातून ज्या ॲक्टिव्हिटी आहेत किंवा ताईंनी आम्हाला हे शिकवलं त्या पद्धतीने हे असे काही उपक्रम आम्ही करू शकतो का? ह्या नवीन-नवीन संकल्पना मुलांच्या मनातून कुठेतरी आम्हाला ऐकायला मिळतात. ह्याचं एक समाधान कुठेतरी चांगल्या पद्धतीने आम्हाला या गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही कुठेतरी अनुभवायला मिळत आहोत. त्यापेक्षा इथं बरं आहे, जरा नवीन जरा शिकायला भेटतं पोरांना आणि काही असं माहिती पण त्यांना जरा भेटते, खेळ नवीन शिकायला भेटतात, असं पण होतं पोरांचं. त्यांना वाईट पण वाटतं की आज ताई कशाने आल्या, का नाही आल्या, असं त्यांना पण वाटतं. ताई आणलं की त्यांना पोरांना पण बरं वाटतं आणि तर आम्हाला पण बरं वाटतं की कुणीतरी आमच्या पोरांवर लक्ष ठेवतंय, बघतंय त्यांना, एवढं पण वाटतं. अशीच चालू राहिली तर उलट चांगलं आहे, कारण का पोरांना जरा बरं वाटेल, कारण का त्यांची अजून शिकायची इच्छा होईल आणि त्यांना पुढे जायचा मार्ग पण दिसेल. लहान मुलांसाठी चालू असलेल्या या प्रयत्नांमधून कातकरी समाजाचं उद्याचं रूप पालटायला निश्चितच मदत होईल. पण त्यांचं आजचंही रूप पालटायचं असेल तर समाजाचा कणा असणाऱ्या युवा पिढीला सक्षम करणं हेही तितकंच महत्त्वाचं. युवा गटाबरोबर काम करत असताना असं लक्षात आलं सुरुवातीला मागच्या वर्षी, युवा गटाचे प्रश्न हे खूप वेगळे आहेत. एकूणच कातकरी समाजाचे प्रश्न हे आपल्याला आता दिसणाऱ्या प्रश्नांपेक्षा खूप वेगळे आहेत. कारण समाजाची घडण ही खूप बंदिस्त अशा प्रकारची आहे. कारण वेगवेगळ्या ठिकाणून स्थलांतरित होऊन आल्यामुळे असुरक्षिततेमुळे ते सगळे एकमेकांबरोबर घट्ट बांधलेले असतात आणि बाहेरच्या समाजाबरोबरचा त्यांचा संपर्क त्या मानाने खूप कमी असतो. लहान वयात लग्न होतात, त्याच्यामुळे मुलींची लहान वयात बाळंतपणं, त्याच्यात बालमृत्यू पण असेल आणि मुलींची पण काही बाळंतपणामध्ये झालेले मृत्यू असतील. शिक्षणाचं प्रमाण कमी असतं. आमच्या समाजात पहिल्यापासून बालविवाह म्हणजे जेमतेम मुली 7वी-8वी पर्यंत झालं की लगेच विवाह करून टाकायचे. तर हे कुठेतरी थांबण्यासाठी थांबल्या पाहिजे त्या गोष्टी की जेणेकरून या लवकर प्रेग्नन्सी, त्यात होणारा त्रास आईला किंवा त्या बाळाला, या गोष्टी थांबण्यासाठी सरकारनेही पावले उचललीत, पण आमचा समाज त्या गोष्टीकडे फारसं लक्ष देत नाही.
कुठेतरी अजूनही त्या गोष्टी चालू आहेत, पण ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. त्यासाठी बालविवाह कशा पद्धतीने थांबला पाहिजे किंवा त्याच्यावरती कोणकोणती पावले उचलले पाहिजेत याबद्दल सत्र घेण्यात आलं होतं. पहिल्या मानाने आता तरी मुली 12वी पर्यंत किमान तरी शिकत आहेत. पहिले लग्न वगैरे लवकर व्हायची, पण सध्या या गोष्टी थांबलेल्या आहेत आणि आम्ही प्रयत्न करतोच की या अशा गोष्टी इथून पुढे घडू नयेत. प्रत्येक वाडी वस्तीवरती आम्ही प्रत्यक्षात लक्ष देतो. आपल्या समाजाचं वर्तमान ओळखणाऱ्या, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींबाबत सजग असणाऱ्या आणि मुख्य म्हणजे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या निर्व्यसनी अशा 20 युवांची निवड करून त्यांना शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कौशल्यांचं, त्याचप्रमाणे काही व्यावहारिक कौशल्यांचं प्रशिक्षण देण्यात आलं. खूप वेगवेगळ्या कन्सेप्ट मुलांमध्ये रुजवण्यासाठी खूप ॲक्टिव्हिटी बेस्ड अशी सत्र घेतली गेली आणि त्यातनं हळूहळू असं लक्षात आलेलं की त्या मुलांचा आमच्याबरोबरचा संवाद खूप चांगला वाढला. एक तो जिव्हाळा तयार झाला आणि मग त्याच्यामुळे ह्या वर्षीचं काम आम्हाला त्या मानाने खूप सोपं गेलं. यावर्षी आम्ही एकदम थेट वेगवेगळ्या प्रकारच्या गव्हर्नमेंट पॉलिसीज, एज्युकेशन, हेल्थ अशा सगळ्या विषयांवर काम करावं असं रोहन बिल्डर्सकडनं पण आलं आणि आम्हालाही असं वाटलं की आता थेट त्यांच्या गरजा आहेत त्या विषयावर आपल्याला काम करणं सुरू करायला पाहिजे. आणि मग त्यातनं मग हळूहळू वेगवेगळ्या प्रकारच्या योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना असेल किंवा आधार कार्डची माहिती असेल किंवा कास्ट सर्टिफिकेटसाठी लागणाऱ्या ज्या काही सगळे डॉक्युमेंट्स असतील किंवा हेल्थ संदर्भातल्या वेगवेगळ्या योजना असतील, अशा सगळ्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांच्यातर्फे त्यांच्या मार्फत ते त्यांच्या वस्त्यांपर्यंत पोहोचवणं, असे प्रयत्न सगळे काही सत्रांमध्ये केले गेले. गेले 2 ते 2.5 वर्ष आम्ही रोहन बिल्डर्स आणि ज्ञान प्रबोधिनी यांच्यामार्फत जे सत्र होतात म्हणजे ट्रेनिंग होतं, त्याच्यामध्ये 2 ते 2.5 वर्षापासून आम्ही जातो. तर याच्यामध्ये बरंच काही शिकण्यासारखं आहे आणि शिकायलाही मिळतं. सर्वप्रथम आम्ही पहिली ट्रेनिंग घेतली की लोकांशी कसा संपर्क वाढवायचा, त्यांच्याशी कसं बोलायचं आणि त्यांच्या समस्या कशा सोडवायच्या. आम्हाला इंग्लिश बोलण्याचं म्हणजे पहिली भीती वाटायची आणि काही समजत नव्हतं. त्याच्यामुळे बेसिक माहिती म्हणजे शब्द-बिब्द असे नाही का म्हणजे आम्हाला माहिती दिली त्याची आणि स्पोकन इंग्लिशचे कोर्स घेऊन आम्हाला त्याच्यात जरा कुठं काय बोलायचं आणि त्याचा फायदा आम्हाला समाजात झाला त्याचा. आणि आता आम्ही प्रत्यक्षात वाडीवर जाऊन काम करतोय. तर मला आनंद होतो एवढा की आमची पूर्ण टीम आम्ही प्रत्येक वाडी वस्तीत जाऊन तिथल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय. महिन्यातून 2 वेळा आमची ट्रेनिंग असते. तर यामध्ये काय काय करायचं ते पण शिकवलं जातं. सगळ्यात अगोदर जी महत्त्वाची गोष्ट आपल्याला आधार कार्डापासून ते जातीच्या दाखल्यापर्यंत ही सगळी कागदपत्रे काढावी लागतात. तर ती कशी काढली जातात याविषयी आम्हाला प्रशिक्षण केलं जातं. ते आम्ही स्वतः प्रशिक्षण घेतो आणि अशा वाड्या वस्त्यांवर जाऊन तेथील राहणाऱ्या लोकांचे डॉक्युमेंट काढून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तसेच त्यांचे जे घरातील विद्यार्थी आहेत त्यांनी शिकावं, पुढं जावं आणि काहीतरी करावं किंवा त्यांचा रोजगार सुटावा यासाठी समजा कोणाच्या हातामध्ये कला असेल तर ती कला निवडून त्याला पुढे कसं डेव्हलप करता येईल याचं आम्ही प्रशिक्षण वगैरे दिलं जातं आणि त्यामध्ये त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातो. मग वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला विजिटला घ्यायला लागले. कुठं हॉस्पिटलमध्ये म्हणा, सिम्बॉसिस हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, ज्ञानप्रबोधिनीच्या तिथं घेऊन गेले. तर तिथं आम्हाला बघायला भेटलं की तिथं सगळीजण म्हणजे असे तरुण काय म्हणजे सगळ्यांचं हेतू असा नाही की पैसे कमवायचे फक्त. काही एवढी शिकलेली होती की भरपूर शिकले, तर ते पैसे न कमवता त्यांनी आपल्या माणसासाठी काहीतरी करायचं असं म्हणून थांबले होते. शेवटून अलीकडचं सत्र हे त्यांच्यासाठी खूप मोटिवेटिंग, खूप प्रेरणादायी असं होतं की ज्याच्यामध्ये त्यांनी ज्ञानप्रबोधिनीलाच भेट दिली होती आणि तिथे अशा प्रकारच्या खूप वेगवेगळ्या कार्यकर्त्यांशी त्यांच्या गाठी घातल्या गेल्या की जिथे ते सगळे लोक खूप निस्वार्थपणाने वेगवेगळ्या समाज गटांसाठी काम करतात. आणि ह्याचा परिणाम असा झाला की पुढच्या सत्रामध्ये या मुलांनी स्वतःच असं ठरवलं, युवा गटाच्या सगळ्या दादांनी, की आता आपण आपल्या काही वस्त्या ठरवूयात आणि तिथे जाऊन त्यांची गरज जी आहे त्याच्यासाठीचं काम करूया. तर मग त्यांनी सगळ्यांनी ह्या सत्राचं नियोजन केलं आणि मग असं ठरवलं की एका वस्तीवर जायचंय सगळ्यांनी मिळून आणि तिथल्या लोकांना जात प्रमाणपत्र ची जी कागदपत्र असतात त्याच्याबद्दल माहिती द्यायची, त्याचा फॉर्म भरून घ्यायचा, कारण बऱ्याच जणांना ह्याच्याबद्दल माहितीच नाही आणि त्याच्या फायद्यांची पण माहिती नाहीये.
त्याच्यामुळे मग त्यांनी त्या सगळ्याचं नियोजन केलं. आम्ही फक्त तिथे बघायला म्हणून गेलो होतो आणि अतिशय उत्तम नियोजन करून त्या सगळ्या वस्तीतल्या लोकांना एकत्र करून त्याची माहिती देणं, त्यांच्याकडनं त्याच्यासाठीची कागदपत्र मागून घेणं, त्यांचे फॉर्म्स भरून देणं, असं सगळं त्यांनी खूप मनापासून केलं आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं, जे त्यांच्या फीडबॅक्समधनं आम्हाला कळलं, की अशा प्रकारचं आपल्या लोकांच्यासाठी आपण काम करू शकतोय, ही भावना आम्हाला खूप छान वाटते. त्याच्यामुळे पुढच्या वर्षी जी सत्र आपण घ्यायची आहेत, त्याच्यामध्ये आम्हाला अशा प्रकारचं प्रशिक्षण द्या, की ज्याच्यात आम्ही आमच्याबरोबरच आमच्या सगळ्या बांधवांच्यासाठी पण काही ना काहीतरी त्यांच्या विकासाकरताचं काम करू शकू. सुकन्या समृद्धी योजनेबद्दल माहिती दिली आणि त्याच्यानंतर मग एका वस्तीतल्या एका दादाने पुढच्याला येऊन आम्हाला असं सांगितलं, की माझी मुलगी लहान आहे, तिच्यासाठी मी ते सुरू केलंच, पण वस्तीमध्ये माझ्या पलीकडे राहणारा माझा एक चुलत भाऊ, जो गेला मध्यंतरी, तर त्याला एक छोटी मुलगी आहे आणि ती सुकन्या समृद्धी योजना 10 वर्षाच्या आतल्या मुलींसाठी आहे, तर त्याची मुलगी 6 वर्षाची आहे. तर मी जसं माझ्या मुलीसाठीची ती योजना सुरू केली, तशी त्या वहिनींना ह्याची माहिती देऊन मी त्याच्या मुलीसाठी पण ही योजना सुरू केली, की ती मोठी झाल्यानंतर तिला शिक्षणासाठी त्या पैशांचा उपयोग होईल असं. आणि आम्हाला फार छान वाटलं, की त्या बऱ्याच मुलांनी त्यावेळेला सुकन्या समृद्धी योजनेची पोस्टर्स तयार केली किंवा तोंडी माहिती सांगितली किंवा बऱ्याच जणांना आपल्या वस्तीतल्या लोकांना आवर्जून ज्यांना लहान मुली आहेत अशांपर्यंत ही माहिती पोहोचवली. हे खूप कौतुकास्पद आहे खरं तर. आता आम्ही जवळपास 10 ते 12 फॉर्म भरण्यासाठी घेतलेले आहेत आणि मला आशा आहे की आम्ही यांचे जातीचे दाखले त्यांच्यापर्यंत पोच करू. एकाने जर प्रयत्न केला तर ते एकाने काही होणार नाही, त्या आणि गटाने जर प्रयत्न केला तर गटाने तो होऊ शकतो. सगळं ठीक होण्यासाठी आम्हाला एकजुटी होऊन काम करायला लागेल. प्रकल्पाच्या पहिल्या वर्षी असं लक्षात आलं, की आवश्यक पाठिंब्याचा अभाव, येण्या जाण्याची गैरसोय, घरातील इतर कामांची जबाबदारी, लवकर लग्न होऊन दुसऱ्या गावी स्थलांतर, अशा अनेक कारणांमुळे युवतींची सत्रांना असलेली उपस्थिती अनियमित होती. त्यामुळे मग युवतींचा गट घेणं थांबवून त्या वस्त्यांवर ज्या कायम राहणार आहेत अशा युवा स्त्रिया आणि मातांबरोबर काम करण्याचं ठरलं. ज्ञानप्रबोधिनीच्या ग्रामविकसन विभागाच्या सहकार्याने नवी उमेद गट या कातकरी स्त्रियांसाठी सुरू करण्यात आला. या गटासाठी होणाऱ्या सत्रांमधून रांगोळी प्रशिक्षण, आकाशकंदील, बांगड्या, राख्या यांसारख्या वस्तू तयार करणं, क्विलिंगच्या वस्तू बनवणं आणि त्यासोबतच आपण बनवलेल्या वस्तूंची विक्री करण्याचं प्रशिक्षण सुमारे 35 ते 40 महिलांनी घेतलं. या सत्रांना अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कधीही घराबाहेर न पडलेल्या या स्त्रियांनी 3 ठिकाणी स्टॉल उभारून चांगला नफाही मिळवून दाखवला आहे. यापैकीच काही जणींमधील नेतृत्व गुण हेरून त्यांना त्यांच्याच वस्त्यांमध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. अशा रीतीने कातकरी समाजाच्या सर्व घटकांना उभारी देण्याचा प्रयत्न सक्षम प्रकल्पाद्वारे सुरू आहे. या 2 वर्षांच्या प्रवासात प्रकल्पातील मुलांमध्ये आणि युवांमध्ये अनेक सकारात्मक बदल दिसून आले आहेत. हे बदल टिकून राहण्यासाठी वस्त्यांच्या सीमा ओलांडून संपूर्ण कातकरी समाजाच्या उन्नतीसाठीचं पोषक वातावरण तयार होण्यासाठी दीर्घकाळ प्रयत्नांची गरज आहे. पण कुठल्याही विकासाला सुरुवात केल्यानंतर एका टप्प्यापर्यंत पोचेपर्यंत त्या विकासातून खरंच काय त्या मुलांच्या भविष्यामध्ये घडणार आहे चांगलं, याचा आपल्याला पडताळा येणं हे अवघड असतं. आणि म्हणून केवळ एखाद्या दुसऱ्या वर्षाचा विचार न करता तब्बल 8 ते 10 वर्षांचा विचार करून सक्षम प्रकल्प राबवूया, असं रोहन बिल्डर्स आणि प्रज्ञामानस संशोधकांनी ठरवलेलं आहे. आणि मला वाटतं ही या प्रकल्पाची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे. म्हणजे मग ह्या पुढच्या 5, 7, 8, 10 वर्षामध्ये ही सगळी मुलं आपापल्या शैक्षणिक दृष्टीने, आपल्या कौशल्याच्या दृष्टीने किती पुढे जाऊ शकतायत, कशा पद्धतीने स्वतःला ती एस्टॅब्लिश करू शकतायत, या सगळ्याचा आपल्याला अतिशय चांगला असा आढावा सुद्धा घेणं हे शक्य आहे. आणि त्यातून इतर अशा प्रकारचं काम करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी एक चांगला दस्तावेज आणि एक चांगला पथदर्शी अशा प्रकारचा प्रकल्प वृत्त हे सुद्धा आपल्याला त्याच्यातून तयार करता येणं शक्य आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सक्षम प्रकल्पासारखे प्रकल्प, दीर्घकालीन योजना राखून आखलेले प्रकल्प हे एकूण समाजाच्या मध्ये होणाऱ्या विधायक बदलांच्यासाठी चांगले
मार्गदर्शक म्हणून ठरतील याबद्दल खात्री वाटते. बस